स्त्री असो किंवा पुरुष, अमावास्येच्या दिवशी रात्री चुकूनही हे काम करू नये. अमावास्येच्या रात्री काही गोष्टींची विशेष काळजी घेतली जाते. रात्रीच्या वेळी बाहेर फिरू नये असं देखील सांगितलं जातं. अमावास्येच्या दिवशी काही गोष्टी वर्ज्य आहेत. ह्या गोष्टी करणाऱ्यांना कधीही भाग्याची साथ मिळत नाही. शास्त्रात अमावास्येच्या दिवशी काही कामं वर्ज्य सांगण्यात आलेली आहेत. ही कामं अमावास्येच्या रात्री अजिबात करू नये. जे लोक अशी कामं करतात त्यांना नशिबाची साथ कधीच मिळत नाही. अमावास्येच्या रात्री कोणत्या गोष्टीची काळजी घ्यावी चला तर जाणून घेऊया. तर अमावास्येच्या रात्री करू नका ह्या चुका. अमावास्येच्या संध्याकाळी किंवा रात्री घरात क्लेश करू नये, वाद घालू नये. ह्यामुळे पितर देवतांची कृपा लाभत नाही. अमावास्येला पितरांची पूजा करावी. तसेच अमावास्येच्या दिवशी गरिबांचा अपमान करू नये. गरिबांचा अपमान करणाऱ्यांना शनी त्रास देतात. गरिबांचे अपमान करणाऱ्या व्यक्तीवर शनी आणि राहू केतूचा अशुभ प्रभाव पडतो. अमावास्येच्या रात्री सुनसान ठिकाणी किंवा स्मशानात अजिबात जाऊ नये. अमावास्येला नकारात्मक शक्तींचा प्रभाव जास्त सक्रिय असतो. यामुळे तुम्हाला नुकसान पोहोचण्याची शक्यता असते. तसेच अमावास्येला रात्री लवकर झोपावे आणि सकाळी लवकर उठावे. अमावास्येला सकाळी उशिरापर्यंत झोपू नये. तसेच अमावास्येच्या दिवशी सकाळी लवकर उठावे आणि सूर्याला अर्घ्य अर्पण करावे. तसेच अमावास्येला पती-पत्नीने संबंध बनवण्यापासून दूर राहावे. गरुड पुराणानुसार अमावास्येला स्थापित केलेल्या संबंधामुळे जन्माला आलेलं अपत्य सुखी राहत नाही. कालसर्पदोष आणि पितृदोष दूर करण्यासाठी उपाय. अमावास्येला तिळाचा यज्ञ केल्यास शुभ फळ मिळते. घरात आनंद, सुख-समृद्धी नांदते. ह्या दिवशी ब्राह्मणांना अन्नदान करावे. कालसर्पदोष आणि पितृदोष दूर करण्यासाठी हा उपाय अत्यंत महत्त्वाचा परिणामकारक मानला जातो. पिंपळाच्या झाडाखाली सोमवती अमावास्येला पिंपळाची झाडाची पूजा आवर्जून करावी. रात्रीच्या वेळी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा एक दिवा लावावा. हा उपाय केल्याने पितृदोष आणि नकारात्मक ऊर्जेपासून सुटका मिळू शकते. तसेच असे मानले जाते की हा उपाय केल्यानंतर मागे वळून पाहू नये, नाहीतर तुमच्या अडचणी वाढू शकतात. तसेच भैरवाच्या मंदिरात अमावास्येला भगवान भैरवनाथाची पूजासुद्धा नक्की करावी. भैरव देवाची पूजा केल्याने सर्व प्रकारच्या अडचणी दूर होतात असं म्हणतात. भगवान कालभैरवाची पूजा करण्यासाठी एखाद्या निर्जन ठिकाणी असलेल्या मंदिराची निवड करावी. इथे दिवा लावल्यानंतर मागे वळून पाहू नये. तसेच नदी किंवा तलावाच्या ठिकाणी सुद्धा नदी किंवा तलावाच्या काठ हे पितरांचं स्थान मानलं जातं. अमावास्येच्या रात्री तिथेही एक दिवा लावला पाहिजे. यामुळे पितरांच्या आत्म्यांना शांती मिळते आणि घरात सुख समृद्धी नांदते. या ठिकाणी दिवा लावण्यासाठी शांत निर्जन जागेची निवड करावी आणि दिवा लावून मागे वळून पाहू नये. घराच्या छतावरही दिवा लावावा. घराच्या छतावर जास्त अंधार असतो, त्यामुळे ह्या ठिकाणी नकारात्मक ऊर्जा जास्त प्रमाणात जमा होते असं मानलं जातं. म्हणून अमावास्येच्या रात्री इथेही एक दिवा लावा. यामुळे संपूर्ण घरातील नकारात्मक ऊर्जा नाहीशी होऊ शकते. घरातील ही जागा नकारात्मक ऊर्जेपासून मुक्त झाली तर तिथे राहणाऱ्या सगळ्या लोकांवर त्याचा सकारात्मक परिणाम होतो. तसेच अमावास्येच्या रात्री करा हे उपाय. तर ते कोणते आहेत आपण बघूया. अमावास्येच्या रात्री पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा चौमुखी दिवा लावा किंवा दिवा लावल्यानंतर मागे वळून न पाहता मागे वळून पाहू नका. असे म्हटले जाते की पिंपळाच्या झाडावर पूर्वजांची वस्ती आहे. हा उपाय केल्याने पितर प्रसन्न होतात आणि आशीर्वाद देतात. अमावास्येच्या पवित्र नदीत स्नान करावे. रात्रीच्या वेळी एखाद्या गरीब व्यक्तीला किंवा ब्राह्मणाला काळे तीळ, धान्य किंवा वस्त्र दान करावे. हा उपाय केल्याने पितृदोष शांत होतो. अमावास्येच्या दिवशी घराच्या मुख्य दारावर दिवा लावा. ह्यामुळे घरात सुख शांती येते.
अमावस्येच्या दिवशी घराच्या मंदिरात बसून श्रीमद भागवत गीतेचा 11वा अध्याय वाचावा. असे केल्याने पूर्वजांना मोक्ष मिळतो आणि त्यांच्या आत्म्यांना शांती मिळते. झोपण्याच्या आधी करा हे उपाय. जर जीवनामध्ये तुम्ही काही समस्यांचा सामना करत असाल तर अमावस्येच्या रात्री कापुराचा एक छोटा तुकडा घ्या आणि तो तुमच्या उशाखाली ठेवा. असे केल्याने भीती, दुःस्वप्न आणि मानसिक चिंता कमी होण्यास मदत होते. ही विधी तुमच्या जीवनात सकारात्मकता आणते आणि तुमचे मन शांत करते. सुपारी खूप पवित्र मानली जाते आणि सर्व धार्मिक विधीमध्ये तिचा वापर केला जातो. अमावस्येच्या दिवशी रात्री सुपारीला एक नाणे बांधा आणि ते पिंपळाच्या झाडाखाली ठेवा. पिंपळाच्या झाडाचे एक पान तोडून घरी परत घेऊन यावे. ते पान गंगाजलाने स्वच्छ करून घ्यावे आणि ते पान देवी लक्ष्मीच्या चित्रासमोर ठेवावे. ज्या ठिकाणी तुम्ही पैसे ठेवता किंवा ज्या ठिकाणी तुमची तिजोरी आहे तिथे ठेवा. असे केल्याने पैशाशी संबंधित सर्व समस्या लवकर दूर होतात.